असदपूर येथे आमची शाळा रस्त्यावर सदर रस्ता दुरुस्तीकरिता मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले। नवनिर्माण सेनेचे पुरुषोत्तम काळे तालुका अध्यक्ष यांनी आगारा बस व्यवस्थापकांकडे अर्ज दिले होते। काही दिवसापासून असदपूर बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करून असदपूर येथे भाग्यश्री विद्यालय एवं नूरसिंह विद्यालय मध्ये शिक्षणाकरिता यावे लागत असून एवतापर्यंत बस सेवा सुरू आहे। कारण एवता ते सावळीच्या मधात रस्ता अतिशय खराब असून कुणीच त्यामध्ये लक्ष देत नसून मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे। पंचायत समिती मार्फत व जिल्हा परिषद मार्फत हे बांधकाम आहे, निधी येऊन सुद्धा या रस्त्याला का वेळ लागत आहे असा नागरिकांना प्रश्न पडला आहे। शंकरपूर एवता सावळी वळगाव वरून विद्यार्थी असदपूरला शिक्षणाकरिता यावे लागत आहे। पुरुषोत्तम काळे यांनी पुढाकार घेऊन तसेच भाग्यश्री विद्यालयाचे हेडमास्टर डाकोडे सर, त्यांचे विद्यार्थी तसेच नूरसिंह विद्यालयाचे शिक्षक यांचे विद्यार्थी यांच्या सहकार्याने हे आंदोलन सफल, त्याची मागणी रोडवर मुरुम मिट्टी टाकून रस्ता दुरुस्ती करून बस सेवा सुरू करण्यात यावी अशी त्यांची मागणी केली असता मुदाने साहेबांनी असे आश्वासन दिले आहे, 2-3 दिवसात रस्ता दुरुस्ती करून बस सेवा सुरू करू असे त्यांनी पत्रकार संपादिका एवं समाजसेविका उषा पानसरे यांना सांगितले। त्यावेळी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, डाकोडे सर, संपूर्ण शिक्षक तथा दोन्ही शाळेचे विद्यार्थी हजर होते। मनसे पदाधिकारी रणदीप पाटील, सतीश भानगे, अमोल ढेंगेकर, पिंटू चराटे, आशिष अवघड सह मनसे सैनिक तथा गावकरी मंडळी तसेच आसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा हजर होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी असदपूर मधून उषा पानसरे यांची रिपोर्ट।